तर मित्रांनो, आज मी आलो आहे नागेश्वर मंदिर इथे। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हडी गावात म्हणजे कोकणातल्या एक हडी गाव आहे मालवणमध्ये, तिथे एक वेगळीच मजा असते त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त। ती मजा कशी असते, नागेश्वर मंदिर ते कालिका देवी मंदिर इथेपर्यंत तो प्रवास असतो आणि नंतर कालिका मंदिरामध्ये एक वेगळाच उत्साह आणि वेगळाच जोश असतो। तो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, कशी स्टार्ट होते त्रिपुरारी पौर्णिमा आणि कसा एंड होतो आणि त्यातली काय मजा आहे आणि सणेचा सूर वगैरे कसा असतो आणि त्यातील वेगळीच मजा आणि कोकणातील जी खामकाठीची परंपरा आहे आणि खामकाठीतून जे देव वगैरे असतात ते पूर्णपणे या तुम्हाला फुटेजमध्ये दिसणार आहे। तर ते तुम्ही बघा आणि कसं वाटतं ते मला सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। हा व्हिडिओ खूप छोटा बनवणार आहे, जास्त मी लेंदी नाही बनवणार आहे, पण जास्तीत जास्त तुम्हाला फुटेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मजा घ्या। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता त्रिपुरारी पौर्णिमेची जी आधीची तयारी असते, म्हणजे देवांना खामकाठी आहे त्यांना साडी वगैरे नेसवायची जी तयारी करावी लागते ती आता केली जात आहे। म्हणजे तुम्हाला दरवर्षी असं म्हणजे बघत असाल, कुठे बघितलं असेल तर तुम्हाला ही तयारी कोणी दाखवली नसेल। डायरेक्ट जे ते खामकाठी घेऊन देव जे बाहेर पडतात ते तुम्हाला बघितलं असेल, पण आज मी तुम्हाला खामकाठीला कशी साडी नेसवली जाते ते पण दाखवणार आहे। तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आणि यात बघायचं म्हणजे मी व्हिडिओ खूप शॉर्ट नाही बनवणार आहे, मी पूर्ण व्हिडिओ कवर करणार आहे। भले तुम्ही व्हिडिओ शॉर्टमध्ये बघा, पळून बघा, पण मी व्हिडिओ पूर्ण कवर करणार आहे, जास्तीत जास्त फुटेज तुम्हाला। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की जो खामकाठी आहे म्हणजे जी त्रिपुरारी पौर्णिमेला जे खामकाठी यूज करून देवाची जी मिरवणूक निघते त्यासाठी जे खामकाठी असतात त्यांना दरवर्षी नवीन साड्या नेसवल्या जातात। तर त्या साड्या नेसवण्याचे काम गावातील जुन्या जाणत्या लोकांकडे असतं। तर ते साड्या नेसवत आहेत आणि त्याला सपोर्ट करतायत ते दर्शन गावकर हे यावर्षीचे हडी गावातील गावकर आहेत। तर गावकर म्हणजे ते गावकर असतात जे त्या वर्षीचे जे सर्व देवाचं काम असतील त्या कामात ते सपोर्ट करतात आणि पूर्ण 100% देण्याचा ते प्रयत्न करतात ते गावकर। मग त्यांची दरवर्षी वर्ष वेगळी असते, दरवर्षी ते बदलत असतात। मग यावर्षी जे आहेत ते दर्शन गावकर आहेत आणि ते बघू शकता तुम्ही मॅक्सिमम सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त आणि ते स्वतः या कामात गुंतलेले आहेत। तर ही साडी नेसवली गेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार, तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, हा ढोल लोकांना बोलवण्यासाठी वाजवला जातो। लोकांना हा ढोल वाजल्यामुळे कळतं की हा लोक जमलेली आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोक जमतात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते। तर कार्यक्रम आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत, तर तुम्ही बनवून राहा, खूप सारी मजा येणार आहे। आणि मी जो व्हिडिओ शूट केला आहे त्यामुळे मला एवढी गॅरंटी आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण जेवढी मजा आहे तुम्ही पूर्ण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, जे आता लोक जमले आहेत त्यांना एक मनोरंजन आणि देवाला एक साथ देण्यासाठी आता हे वादन केलं जाणार आहे। या वादनात सनईचा सूर आहे, मग ढोल आहे, ताशा आहे, याचा यूज करून एक सुंदर असं वादन केलं जाणार आहे। त्या वादनाचा मी तुम्हाला पूर्ण फुटेज देणार आहे, मॅक्सिमम फुटेज देण्याचा प्रयत्न करणार आहे, पण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून थोडंच मी शूट देणार आहे तुम्हाला। जास्त शूट देऊन पण तुम्ही व्हिडिओमध्ये बोर व्हाल याचा पण मला विचार करावा लागतो आणि हा व्हिडिओ खूप चांगला आहे, इंटरेस्टेड आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा। आता हे वादन कसं होतं ते बघा, मजा घ्या।
देवा समर्था नागेश्वरराव ब्राह्मणा कालिका देवी पाजाची पावना बारा बारा जोडून पूर्वघटी केला देवा पूर्व समधा गाडी देवा असा समज एकनाथा तुझा आठबाराचा पूर्वघटी समज एकनाथा तुझा रीतीप्रमाणचा त्रिपुरी पौर्णिमेचा समज एकनाथा वार्षिक समज एकनाथा एपिकॉन्सून समज एकनाथा ताबो बाहेर समज एकनाथा निघता असा समज एकनाथा ताब्याकडे समज एकनाथा जो समज एकनाथा वाडाचा ज्या संदर्भातून वाडाचाराकडे ज्या ज्या स्थळपुराची समज एकनाथा पुराची बाप समज एक त्या वाडाचाराकडे ज्या ज्या पाषाण पुरायचो समज एकनाथा पुराव समज एकनाथा तू असणाऱ्या समज एकनाथा एकूण मर्यादित आज समजेकडे येऊन समज एकनाथा पुरवणी पुरवून समज एकनाथा तुझा वार्षिक समज एकनाथा चांगल्या तऱ्हेने समज एकनाथा संपादन करून समज एकनाथा घेऊन शिवाय त्या निमित्तानं समज एकनाथा बायबुतुजी इंजनी समज एकनाथा मुला माणसा त्यांच्या समज जसं इकडे समज एक वस्तू वापर देऊन आज समज एकनाथा जसा समज एक आजवर समज एकनाथा गावभराचा समज एक कामकाज केलं तसा समज एकनाथा कामकाज करून आज समज एकनाथा समज एकनाथा आणि जी समज एकनाथा तुझी असणारी समज एकनाथा रीत ती रीत समज एकनाथा करून घ्यायची रीती कोणत्या संदर्भाची काय चूक बोल समज एक असा तरी असणारी चूक समज एक वगळ करून आज केली रीत मान्य करून समज एकनाथा घेऊन तुझा पावित्र्य ते समज एकनाथा वाढवून आता समज एक इल्या गेल्याकडे गावभराकडे समज एकनाथा पुरवून गावभराचा चांगल्या तऱ्हेने सांभाळ कर दया राखून रखवाली खरी करून निर्जन काढल्या. मित्रांनो, नागेश्वर देवाला गारणं घालून झालेलं आहे. गारणं तुम्ही कसं घातलं ते पूर्ण तुम्ही बघितलं असेल, म्हणजे कसं ते दिलं गेलं आणि सर्व कसे त्यातला फक्त होकार देत होते. तर ते सर्व फुटेज मी तुम्हाला देण्याचा माझा जेन्युइन प्रयत्न केला आहे. तर तुम्ही लाईक करण्याचा जेन्युइन प्रयत्न करा आणि कमेंट पण करा जर तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या भावाला सपोर्ट करायचं, म्हणजेच मला सपोर्ट करायचं असेल तर. आणि मित्रांनो, अजून खूप मज्जा बाकी आहे. व्हिडिओ थोडा मोठा नक्की होईल कारण मी तुम्हाला जास्तीत जास्त डिटेल व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. मी शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तुम्हाला नक्की हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे की तुम्हाला मी जास्तीत जास्त डिटेल व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे थोडा व्हिडिओ लाँग होईल तर तेवढा तुम्ही पेशन्स ठेवा, कारण शॉर्टकटमध्ये तेवढं कवर करता येणार नाही. म्हणून आज यूट्यूबवरती माझ्यासारखे क्रिएटर आहेत, नाहीतर मी टिकटॉक बनवलं असतं. पण तुम्हाला जास्तीत जास्त डिटेल व्हिडिओ देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे जरा पेशन्स ठेवा, जास्तीत जास्त व्हिडिओ क्लिअर बघा आणि मजा घ्या. आता जे खामकाटा आहेत ते बाहेर पडत आहेत, तुम्ही बघू शकता. त्याचं लाईव्ह फुटेज तुम्ही बघू शकता. पण विषय एवढाच आहे की तुम्ही फक्त लाईक करा, कारण तुमचा भाऊ खूप मेहनत करतो आहे तुमच्यासाठी, खूप चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी. आता हाही बघू शकता पालखी निघालेली आहे. पालखीसोबत ह्या ज्या खामकाट्या आहेत, जे देवाच्या खामकाट्या आहेत त्या निघालेल्या आहेत. त्या घेऊन ग्रामस्थ बाहेर निघालेले आहेत. आणि मित्रांनो, आता खरी मजा स्टार्ट झालेली आहे. आत्ता व्हिडिओ तुम्ही जराही स्किप करू नका, कारण आत्ता जो देव हे दाखवणार आहेत, म्हणजे देवांचा जो कार्यक्रम असणार आहे तो खूप मजा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही हा आता जो पार्ट आहे तो अजिबात स्किप करू नका. जर स्किप केलं तर तुम्ही खूप काही मिस करू शकता. हा व्हिडिओ शूट करण्यामागे या पार्टचा आणि अजून एक पार्ट आहे, त्या पार्टचा खूप एक एम आहे. म्हणजे त्या पार्टमुळे मी हा व्हिडिओ शूट करतो असंही तुम्ही समजू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा पूर्ण.
मित्रांनो, आताचा जो सेशन आहे तो आहे प्रश्नोत्तर. लोकांचे काही प्रश्न असतात, त्यांना जे खामकाटे असतात त्या उत्तर देतात. म्हणजे खामकाट्यांसोबत जी व्यक्ती असते त्या व्यक्तीमध्ये ती शक्ती असते की ती जो त्यामध्ये देव असतो तो उत्तर देतो, अशी परंपरा आहे. तर बोला शेत. हा जो पहिला पार्ट आहे त्यामध्ये मी एवढं कव्हर केलं आहे, जे नागेश्वर मंदिरपासून जे देव निघालेले आहेत तिथपर्यंत. आणि जो सेकंड येणार आहे ब्लॉग, त्यात तुम्हाला मी नागेश्वर मंदिरवरून निघालेले देव कसे कालिका मंदिरमध्ये पोचतात आणि कालिका मंदिरमधली थोडी मजा, हे सगळं मी सेकंड व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा पार्ट 1 आहे. तर हा पार्ट 1 मी यासाठी बनवला की पूर्ण व्हिडिओ टाकणार होतो, पण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि मोठा व्हिडिओ झाला की तुम्हाला ती बघायला ती मजा नाही भेटणार आहे. म्हणून हा पार्ट 1 व्हिडिओ बघून घ्या. पार्ट 2 व्हिडिओ लवकरच येणार आहे, तो लवकरच मी एडिट करणार आहे. पहिला पार्ट 1 बघून घ्या. आणि मी आता जस्ट तारकर्ली बीचवर आलो होतो, म्हटलं व्हिडिओ एडिट करूया आणि टाकूया. मग तारकर्ली बीचचा ब्लॉग येणार आहे. तारकर्ली बीचचा ब्लॉग आल्यानंतर पण वेगळी मजा येणार आहे. मग तारकर्ली बीचचा पण ब्लॉग बघून घ्या. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप मजा आहे माझ्या चॅनलवरती आणि खूप मजा आपण करूया ना, खूप मजा करूया खरंच. आणि दुसऱ्या पार्टसाठी खरंच चॅनलवरती बनून राहा सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. बस आज एवढंच. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओने, म्हणजे दुसरा व्हिडिओ येणारच आहे पार्ट 2. एकच दिवसात मी टाकेन. ओके.